साडीचा अद्भुत प्रवास देवीचा पदर घडवणार आहे। ह्या हाताने ह्या पदराला इथे टाका द्यायचा आणि हा गोळ नेमका इथे जमतो तेव्हा देवीचा पोशाख उठून दिसतो। खास ट्रिक, हा पदर हलकासा क्रॉस टाका म्हणजे देवीला देवते येते। हे शिकायचंय का प्रत्यक्ष? चला मी शिकवते, पण आधी रीलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पदरासाठी आपण थोडासा काठ कट करून ठेवलेला आहे। काठ थोडासा क्रॉस करून मार्किंग वर आतल्या साईडला स्टिचेस घ्यायचे आहेत। बाकी दोन साईड ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत। त्याच्यावरूनच एक मण्यांची लाईन द्यायची आहे, त्यामुळे आपण स्टिच केलेले आहे ते दिसणार नाही। देवीला आकर्षक आणि उठावदार दिसण्यासाठी केवळ ड्रेसिंगच नव्हे तर फिनिशिंग देखील तितकीच महत्त्वाची आहे। मी तुम्हाला आज आरीवर्क देवी ड्रेपिंगची पूर्ण प्रोसेस दाखवली। एका स्टेपवर व्यवस्थित लक्ष द्या, कारण शेवटी फिनिशिंग मध्येच परफेक्शन लपलेलं असतं। तसंच तुम्हाला पण बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचं डेप्थ मध्ये नॉलेज हवं असेल किंवा तुम्हाला पण विथ फिनिशिंग तुमचं वर्क करायचं असेल तर आपली अपकमिंग बेसिक टू ॲडव्हान्स ऑनलाईन ऑफलाईन आरीवर्क बॅच जॉईन करा, जी होणार आहे 5 ऑगस्टला। धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता।